काजू हे कोकणात येणारं फळ, पण मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातल्या प्रयोगशील शेतकरी विष्णू कदम यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील खडक उमरगा या गावात काजूची शेती करण्याचा प्रयोग केलाय। 2016 साली त्यांनी आपल्या शेतातल्या 15 गुंठ्यात काजूची झाडं लावली। ती जोमात वाढली आणि यंदा या झाडांना पहिला बहर आलाय। केवळ 15 गुंठ्यांमध्ये 2 टन काजू झाल्याने कदम यांनी काजू शेती वाढवण्याचा निर्णय घेत यंदा 1 एकर मध्ये काजूची झाडं लावली आहेत। विष्णू कदम बोलतोय, खडकउमरगा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। हे माझी काजूची बाग आहे। मी आता हे स्वतःच्याच माझ्या मनाने 2016 पासून मी हे लावायला चालू केली आणि हे सर्व सिंधुदुर्गाहून आणलेले आहेत रोपं आणि तिकडेच रोपं 2 वर्षाची तयार रोप आहे। तिकडे माझे मित्र आहेत, त्यांना सांगितलं की ते मला काढून देतात आणि 2 वर्ष तयार केले की 2 वर्ष इकडे त्याचं फळ घ्यायचं नाही, 4थ्या वर्षापासून पण फळ घ्यायचं। आणि मेनमध्ये मी जुलै महिन्यात आणून लावलेली बाग आहे, थंडीच्या वातावरणात आणून लावलेली बाग आहे पावसाळ्यात, आणि डिसेंबरपर्यंत त्यातल्या त्यात आपलं थंडच वातावरण असतं। डिसेंबर जानेवारीमध्ये फळ लागायला सुरुवात होतं, मार्च एप्रिलमध्ये हे फळ निघतात। आता सध्या हे माझ्याकडे 100 झाडं आहेत, तरी सरासरी 100 झाडाचे माझ्या हिशोबाने 70-80 हजार ते ह्या वर्षी उत्पन्न आलेली आहे। कदम यांची ही काजू शेती या परिसरात सध्या कौतुकाचा विषय ठरले। परिसरातील शेतकरी काजूची शेती बघण्यासाठी येत असून कदम यांच्या या प्रयोगशील शेतीचं कौतुकही होत आहे। मराठवाडा कायमच पाण्यासाठी निसर्गावर अवलंबून असणारा परिसर आहे। इथल्या शेतकऱ्यांनी बागायती शेतीचं स्वप्न पाहणं हे तसं दुर्मिळच, परंतु काजू शेतीच्या माध्यमातून फळबाग शेती करत कदम यांनी शेतकऱ्यांसमोर एक उत्तम असा नवीन पर्याय उभा केला आहे।